ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅक नेक डिझाईन पाहणार आहोत। याची तयार उंची आहे 13 इंच प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेले आहे 14 इंच। याचं शोल्डर आहे पहा 5.5 इंचावरती आणि मुंडा आहे 5.5 इंचावरती। 34 चेस्टच्या मापाच्या ब्लाऊजची ही आपली डिझाईन आहे। आता ह्याची पहा आपण नेकची जी रुंदी आहे गळ्याची बॅकची ती आपण घेतलेली आहे 2.25 इंचावरती। हे पहा, खालच्या साईडने आपल्याला इथे 3.5 इंच तयार हवा आहे। आपण पान शेप घेणार आहोत म्हणजे तो 3 इंचावरती येणार आहे। अशा पद्धतीने हे पहा आपण 4 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। गळ्याची तयार जी उंची आहे ती 9.5 इंचावरती येणार आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी जाणार आहे। गळा रुंदी जी आहे ती आपण खालच्या साईडने पहा 3.5 इंचावरती घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला जी आहे ती 2.5 इंचावरती घेतलेली आहे। असे दोन्ही पॉईंट आपल्याला बरोबर सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडून घेतले आणि त्यानंतर हे पहा आपण याला पान शेपचा असा आकार देऊन घेणार आहोत। पान गळा असतो त्या टाईपचा आपण डिझाईन बनवणार आहोत। बो नेक आहे ह्या ब्लाऊजला पान शेप असा गळा घेणार आहोत आणि त्याला बो अटॅच करणार आहोत। बो कशा पद्धतीने बनवायचा त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। आता व्यवस्थित हाताने दोन्ही बाजूला उमटवेल असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर पहा मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित असं कमरेच्या साईडला पहिले आपल्याला जोडून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं एकमेकांवरती कपडा ठेवून सरळ रेषेमध्ये असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। कमरेची बाजू आधी अटॅच करून घ्यायची आणि त्यानंतर नेकच्या बाजूला आपण शिलाई देऊन घेणार आहोत। व्यवस्थित असं पहा पूर्ण आपण कपडा व्यवस्थित सरळ एकमेकांवरती ठेवून असा कमरेच्या बाजूला अटॅच करून घेतलेला आहे। आता पहा आपण जसा नेक ड्रॉ केला होता सेम त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याने गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर येते। तुम्हाला कट करून नेक येत असेल जॉईंट करायला तशाही पद्धतीने तुम्ही करू शकता। नवीन शिकणाऱ्यांसाठी खास हे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे। पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन्ही बाजूने आपल्याला जसा मार्क केलेला आहे सेम त्याच पद्धतीने पूर्ण असं आपल्याला आधी स्टिच करून घ्यायचं आहे। व्यवस्थित गळा असा पूर्ण आपण स्टिच करून घेतला पानगळा। आता तो मधला जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कट करायचं आहे। त्यानंतर त्याला आपण छोटे छोटे असे नॉच देऊन घेणार आहोत। अर्धा इंच अंतरमध्ये राहील अशा हिशोबाने कट करून घ्यायचं आहे। त्याने आपण गळा पलटवल्यानंतर व्यवस्थित अशी फिनिशिंग येते पहा। व्यवस्थित त्याला असे पूर्ण नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत। जिथे जिथे कर्व शेप वाटतो आपल्याला तिथे तिथे नॉच देऊन घ्यायचे। त्याने गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। अशा पद्धतीने पहा छोटे छोटे नॉचेस देऊन घेतले आपण। आता ह्याला आपल्याला सरळ बाजूने पलटवून घ्यायचं आहे। आतमध्ये हात टाकायचा आणि इकडच्या साईडने कपडा सरळ करून घ्यायचा। व्यवस्थित एकमेकांवरती ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर कमरेच्या साईडला पहा व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा व्यवस्थित असं सरळ करायचा आहे। हे जरा सुळसुळीत कापड आहे त्यामुळे याला ॲडजस्ट करायला थोडा वेळ जातोय। कडक कपडा असेल तर त्याला ॲडजस्ट करावं जास्त लागत नाही। व्यवस्थित घ्यायचं आहे। स्लिप असं झाल्यासारखं होतो हा कपडा सुळसुळीत असल्यामुळे, त्यामुळे जरा व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सेंटरला घेऊन त्यानंतरच शिलाई देऊन घ्यायची असते। अशा पद्धतीने पहा पूर्ण कमरेच्या साईडला आपल्याला सरळ असं करत पूर्ण व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। एक पूर्ण लास्टपर्यंत अशी आपण याला दाब शिलाई देऊन घेणार आहोत। तशाच पद्धतीने पहा वरच्या बाजूने आपल्याला तेच करायचं आहे। गळ्याच्या साईडलाही व्यवस्थित असं पूर्ण दोन्ही साईडचा कपडा व्यवस्थित पकडायचा आहे आणि त्यानंतरच त्याला आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरतीही। खूप छोट्या मोठ्या टिप्स आणि टिप्ससहित मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो। व्हिडिओ खूप जण पाहत आहेत आपले, खूप व्यवस्थित रिस्पॉन्स येतोय तुमचा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे। परंतु व्हिडिओ पाहताय पण मैत्रिणींनो तुम्ही त्याला सबस्क्राईब का करत नाही चॅनलला हेच मला समजत नाही आहे। आपले सबस्क्रायबर खूपच थोडेसे आहेत। प्लीज नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि एक छोटीशी कमेंट करायला नक्की विसरत जाऊ नका। एक छोटी लाईक केली तर तेवढाच उत्साह भेटतो माणसाला व्हिडिओ बनवण्यासाठी। तुमचाही रिस्पॉन्स असायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण नेकच्या साईडला आता दाब शिलाई देऊन घेत आहोत। खूप मनापासून शिकवते मैत्रिणींनो, प्लीज नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला। तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा जो व्हिडिओ आहे तो आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे। प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जेवढे मनापासून व्हिडिओ पाहतात
त्याच पद्धतीने एक छोटीशी कमेंटही करत जा, म्हणजे मलाही थोडंसं बरं वाटेल. तुम्हाला काही अडचण येईल अशी व्हिडिओ मी बनवतच नाही आहे, त्यामुळे काही मला असं वाटत नाही तुम्हाला विचारायची गरज पडते. एवढ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सांगते, परंतु आवडल्यास नक्की एक छोटीशी लाईक नक्की करत जा, त्याने मला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. आणि एक छोटी कमेंट टाकायला विसरत जाऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला आता इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण शेवटपर्यंत आपण आता नेकच्या साईडला पूर्ण अशी शिलाई देऊन घेणार आहोत, व्यवस्थित अशी. पूर्ण इन डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवत आहे, बारीक सारीक गोष्टी पूर्ण टिप्स ट्रिक्ससहित सांगत आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपला हात हा नेक एक साईडने शिलाई देऊन झालेला आहे. आता आपल्या साईडचं जे फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण साईडचं पूर्ण फॅब्रिक जोडून घेतलं. त्यानंतर व्यवस्थित असं साईडचा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण काढून टाकलेला आहे. आता ह्याच्या साईडला आपल्याला परत अजून एक शिलाई देऊन घ्यायची आहे, ज्याने नेक व्यवस्थित दिसतो. ही पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. सुई थोडी खराब झाली, काल वर्कवाला ब्लाऊज शिवलं त्यामुळे थोडंसं खेचल्यासारखं झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. पाव इंचमध्ये अंतर सोडायचं आणि अशा हिशोबाने पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत अशी गळ्याला 2 अशा शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. याने पहा फिनिशिंग खूप सुंदर वाटते. अशी 2 शिलाई दिल्यानंतर व्यवस्थित असं गळ्याचा जो शेप आहे तो छान असा दिसतो आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने तयार झाला. आता आपण याला टक्स टाकून घेणार आहोत. 4 इंच टक्समध्ये अंतर ठेवायचं आहे आणि 3.5 इंच उंची घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला दोन्ही बाजूने टक्स टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. टक्स टाकताना फक्त कपडा खालचा जो आहे तो व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट ठेवायचा, ते विसरायला नको. त्याने फिनिशिंग खूप छान दिसते. अशी खालीवर कपडा झाला तर दिसायला तो अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, त्यामुळे पहा व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं आहे इथे. आणि हा सुळसुळीत कपडा असल्यामुळे ना ह्याला शिवायला जरा मला भरपूर त्रास झालेला आहे ब्लाऊजला. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही टक्स आपण टाकून घेतलेले आहेत. याच पद्धतीने पहा, आता कमरेच्या साईडला आपल्याला पाव इंच अंतरावरती, त्यापेक्षा थोडीशी जास्त अशी अर्धा इंचाला कमी अशी आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथे कमरेच्या साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते. त्याने कमरेच्या बाजूला जो ब्लाऊजचा लुक आहे तो खूप छान दिसतो. हे पहा, अशा पद्धतीने आपली इथे शिलाई देऊन झाली. आता आपण याला बो लावून घेणार आहोत. पहा, आता बो कसा बनवायचा त्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे. व्यवस्थित सविस्तर असं पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हे पहा, अशा पद्धतीने आपण पानगळ्याचा शेप देऊन घेतला. आता आपण बो बनवायला घेणार आहोत. हे पहा, आता माझ्याकडे जेवढा कपडा होता तो मी घेतलेला आहे. 11 इंच याची उंची होती आणि 6 इंच रुंदीचा असा मी घेतलेला आहे. 7 इंच रुंदी घेतली तर तो खूप व्यवस्थित असा बसतो पहा, परंतु आपण छोटी घेतलेली आहे कारण कस्टमरला छोटा बो हवा होता त्यामुळे. हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे व्यवस्थित अशी. आणि त्यानंतर पहा व्यवस्थित असं त्याचे पूर्ण नोक आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर पहा, आता 2 पट्ट्या आपण घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसने छोट्या मोठ्या कशाही घेऊ शकता, ते आपली आवड असते. कमीत कमी 9 इंचावरती घेतलं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते, परंतु त्यांना छोटा बो हवा होता त्यामुळे मी 8 इंचावरतीच तयारीची लेंथ केलेली आहे. दोन्ही नोक व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत, बरोबर आहेत की नाही, आणि त्या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचं आहे. पहा, व्यवस्थित असं दोन्ही पट्ट्या आपण रेडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्याला कशाच्या तरी साह्याने पहा तुम्ही व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये याचे नोक काढायचे आहेत. पूर्ण दोन्हीही पट्ट्या व्यवस्थित अशा झाल्या पाहिजे आपल्या. आता एकमेकांवर ठेवून घ्यायच्या अशा व्यवस्थित आणि थोडंसं फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ती आतल्या साईडला जाते, त्याने लुक छान दिसतो. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालं. आता जो आपण बो रेडी केला होता मधला पॅटर्न, त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि सुईने व्यवस्थित असं पहा पूर्ण आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा असं सुईने फिक्स करून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं. आणि याचा पहा, आता बॅगचं सेंटर काढून घेतलं आपण. व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आणि सेंटरवरती ज्या आपण 2 पट्ट्या बनवल्या होत्या त्या लावून घ्यायच्या आहेत. 1 इंच अंतर वरच्या साईडला सोडून द्यायचं आणि मिडलमध्ये असं लावून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं त्याला आपण स्टिच करून घेतलं. हे पहा, असं सेंटरला बरोबर. त्यानंतर जो बो बनवलेला आहे तो आपण त्याला अटॅच करून घेणार आहोत. व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. 2-3 वेळा टक करून घ्यायचं त्याला. त्यानंतर आपण एक छोटासा मोती त्याच्यावरती अटॅच करणार आहोत. तुमची चॉईस आहे, तुम्ही मोती लावू शकता.
किंवा तुम्ही वरती छोटा बेल्ट लावूनही लावू शकता। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा आता आपण जो बो बनवलेला आहे तो एकदम मस्त असा लुक दिसायला पाहिजे। त्यासाठी मी काय केले पहा, व्यवस्थित दोन्ही साईडने सेंटरमध्ये न दिसण्यासारखं असे छोटे छोटे 2 टक करून घेतलेले आहेत। ह्याने बो असा एकदम मध्ये जमा झाल्यासारखा दिसत नाही। ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल